सोलापूरमध्ये आज ईद मिलादुल नबीच्या निमित्ताने सोलापूरच्या काही युवकांनी एक कार्यक्रम ठेवला होता आणि त्या कार्यक्रमासाठी आज सोलापूरची व्हिजिट ही आयोजित करण्यात आली होती. आणि त्याच निमित्ताने आमचं हे ठरलं की सोलापूरला येतोय तर पत्रकारांशी संवाद झाला पाहिजे. एक ह्या भारतामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अकाउंटेबिलिटी, प्रश्न उत्तर आणि पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या प्रश्नांवरती जनतेचे उत्तर देणं हे आज राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिसिंग आहे. आणि म्हणून तोच एक परत महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये आपण जो डेमोक्रेसीचा किंवा लोकशाहीचा चौथा पाया हे पत्रकारिता मानतो आणि जर्नलिझम मानतो ते बळकट करून जास्तीत जास्त प्रेस कॉन्फरन्स व्हाव्यात. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी तसेच निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आणि पंतप्रधानांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स द्यावी. त्यासाठी आम्ही हे निमंत्रण दिलंय आणि आपल्या सर्वांना इथे बोलवलंय. खूप आपण बघितलं असेल तर इतिहासामध्ये आणि बऱ्याचशा पारंपरिक कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये टिपू सुलतानांचा फोटो हा मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. खास करून काही पश्चिम महाराष्ट्राचा बेल्ट असेल, मराठवाड्याचा बेल्ट असेल, इकडे टिपू सुलतानांचा फोटो, टिपू सुलतानांची जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती. पण 2021 पासून देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन ह्याला वळण दिलं आणि त्यांनी नवीन एक वेगळाच वळण दिलं आणि त्यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की टिपू सुलतानाच्या आणि औरंगजेबाच्या औलादी परत या महाराष्ट्रामध्ये वर यायला लागल्या. आणि त्याच्यानंतर एक खूप मोठ्या प्रमाणात मुसलमान युवकांना अरेस्ट करणं, त्यांना पोलीस उचलणं, त्यांचं टॉर्चर करणं, त्यांना थर्ड डिग्री देणं, त्यांच्यावरती खोटे दाखले दाखल करणं, म्हणजे त्यांना पुढे शिक्षण नोकरीला त्रास होतो हे. आणि त्याच प्रमाणात मॉब लिंचिंग हे खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू झालं. मुसलमान व्यावसायिकांना धंदे करायला खूप अडचण झाली. बऱ्याचशा ठिकाणी मुसलमानांची दुकानं सुद्धा बंद करण्यात आली होती या स्टेटमेंटमुळे. आणि हे खूप महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला आणि सामाजिक शांतीला धक्का देणारं एक स्टेटमेंट होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला आता दिसते. बाळासाहेब आंबेडकरांनी 2023 मध्ये औरंगजेबच्या कबरीला एकदा भेट दिली होती आणि तसंच अक्कलकोटच्या कार्यक्रमामध्ये टिपू सुलतानांचा फोटो स्टेजवरती देऊन हे सांगितलं होतं की या महाराष्ट्रामध्ये भाजपमुळे मिर्झा जयचंदांच्या पण औलादी समोर आलेल्या आहेत आणि तेच लोक होते ज्यांच्यामुळे आज आपण बघतोय तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा पराभव झाला होता. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राचा सामाजिक सालोखा सांभाळणं, सर्व समाजांना, सर्व धर्मांना एकत्र करणं आणि त्यांना या महाराष्ट्रामध्ये शांतीने राहता येईल हे बघणं ही आपली काळाची गरज आहे. आपण जर बघितलं तर महागाई ही प्रत्येक टप्प्याटप्प्याला 2014 पासून वाढत चालली होती. ज्या पक्षांनी गॅस सिलेंडर घेऊन रस्त्यावरती आंदोलनं केलं होती त्यांच्या काळामध्ये, किंवा ज्या पक्षांनी उज्ज्वला गॅस योजना आणली होती त्यांच्याच काळामध्ये गॅस हा परवडणार नाही अशी एक परिस्थिती लोकांवरती झाली. पेट्रोल, डिझेल, कांदे तसेच इतर कडधान्य ह्याचा भाव सुद्धा खूप वाढलाय, ज्याच्यामुळे लोकांना, सर्वसामान्य लोकांना अन्न परवडत नाहीये अशी परिस्थिती झाली. आणि साखरेचा भाव मोठा वाढलाय ही एक गंभीर परिस्थिती आहे. पण ह्याच्या मागे एक दुसरं षडयंत्र आहे ते आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. आतापर्यंत साखर हा जास्त म्हणजे ऊस किंवा साखर कारखाने हे जास्त करून साखर, गुळ आणि मॅक्सिमम फूड प्रोडक्ट्स किंवा खायचे पदार्थ वापरण्यासाठी बनवत. नितीन गडकरींनी मागच्या वर्षीपासून एक नवीन पॉलिसी आणली ज्याच्यामुळे इथेनॉल हे पेट्रोलमध्ये ब्लेंडिंग चालू झालं आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रातला साखरेचा कारखाना हा इथेनॉलचा प्रोडक्शन युनिट झालं आणि त्याच्यामुळे साखरेचा दर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. आपण दुसऱ्या बाजूला एक गोष्ट बघितली असेल तर या महाराष्ट्रामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडीचा असा एक पक्ष आहे जो इथेनॉलची वरती बोलतोय आणि इथेनॉलच्या विरुद्ध भूमिका घेतोय. ह्याचं कारण असं की राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, भाजप आणि खास करून काँग्रेस हा पक्ष जे आहेत त्यांचे मेजर आमदार, खासदार आणि लीडरशिप हे साखर सम्राट आहेत. आणि जरी इकडच्या जनतेला साखर परवडणारी नाही झाली, जरी ऊसाचा दर खूप महाग झाला, जरी ऊसतोड कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तरी भाजपच्याशी हात मिळवून हेच साखर सम्राट, राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो किंवा शिवसेनेचे असो, हे इथेनॉल वरती बोलणार नाहीत कारण त्यांच्या कारखाने हे इथेनॉल ब्लेंडिंग चालू केले
आणि त्यांना त्यांच्या घरी येणारा आणि त्यांच्या खिशात येणारा मुनाफा दिसतोय, पण जनतेचं होणारं नुकसान किंवा तोटा दिसत नाही. मी तेच म्हणतोय की एका बाजूला साखरेचा दर का वाढला ह्याच्या मागचं आपल्याला कारण दिलं, आणि दुसऱ्या बाजूला मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय की 2014 पासून आपण किती गोष्टी इम्पोर्ट करतो आणि किती गोष्टी भारतात स्वतः उगवतो आणि शेतकऱ्यांना मदत करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेल्फ प्रोडक्शन आपलं किती 2014 पासून कमी झालंय हे पण आपल्या सर्वांना बघायची गरज आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या सवलती काढल्या गेल्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी होत नाही, शेतकऱ्यांचं जर कुठचं नुकसान झालं तर नुकसान भरपाई होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, आपलं प्रोडक्शन कमी होतं ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट्सचं प्रोडक्शन कमी झालं की काय होतं, आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतं. एक्सपोर्ट केला की महागाई वाढते, दर वाढतो. एका बाजूला आपण शेतकऱ्यांचं नुकसान करतोय आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानामुळे इकडच्या सर्वसामान्य नागरिकांना दुप्पट दर भरायला लागतोय. ह्याच्यावरती तातडीने सरकारने योजना केली पाहिजे. अक्कलकोटच्या शाळेचा जो मुद्दा आहे ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीच आपल्याला ह्याच्याबद्दल चांगलं सांगू शकतील. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की पाठपुरावा पूर्णपणे चालू आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलाय, जर मागण्या पूर्ण नाही होणार तर त्याच्यावरती आंदोलन वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. शिक्षणाचा बाजार करून ठेवलाय ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली. ह्याला आपण 3 वेगवेगळ्या अँगल्सनी बघू. सर्वात पहिलं हे की कष्टकरी समाजातनं येणारे, वंचित समाजातनं येणारे, गोरगरीब टप्प्यातनं येणारे जितकी पण लोक होती त्यांच्यासाठी स्पर्धा परीक्षा, शिक्षण आणि त्याच्यानंतर नोकरी हेच एक तरक्कीचा आणि आयुष्यात पुढे जायचा मार्ग होता. पण जर पेपर वारंवार फुटत राहिला आणि ह्यांचा पुढचा तरक्कीचा रस्ता बंद झाला तर हे पुढे कुठे आपल्या आयुष्यात तरक्की करू शकणार आहेत किंवा आयुष्यात पुढे जाऊ शकणार आहेत, हा आपल्याला प्रश्न आला पाहिजे. कारण त्यांचा पुढचा तरक्कीचा किंवा डेव्हलपमेंटचा मार्गच बंद केला जातो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही होते की पेपर फुटीच्या विरुद्ध एक डिपार्टमेंट नाही तर एक सक्त कायदा केला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे, जेणेकरून पेपर फुटणार नाहीत आणि पेपर फुटले तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ऍक्शन घेऊन इमिजिएटली रिएक्झामिनेशनचा एक काहीतरी आपल्याला ऑप्शन देता आला पाहिजे. त्याच्याकरून विद्यार्थ्यांची झालेली मेहनत आणि एक अख्खं अकॅडमिक वर्ष वाया जाणार नाही. आणि तिसऱ्या बाजूला पेपर फुटी वारंवार का होते, त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड आहे? डायरेक्ट मंत्री इन्व्हॉल्ड आहेत, मंत्र्यांचे ओएसडी इन्व्हॉल्ड आहेत, त्यांचे पीए इन्व्हॉल्ड आहेत, सेट डिपार्टमेंट इन्व्हॉल्ड आहे का मागे जसं पुढे बाहेर आलं तसं काही कोचिंग क्लासेसचा हात आहे? ह्याच्यावरती स्ट्रिक्ट कारवाई होऊन त्या सगळ्या जी फाइंडिंग्स आहेत, जी माहिती आहे